नमस्कार मित्रांनो, आर्ट ऑफ कुशलमध्ये आपलं स्वागत आहे। आता या ठिकाणी बरेच लोक एक्सनेस विन फॉर एक्समध्ये ट्रेड करतात। इंडियन मार्केटमध्ये आपलं प्रीमियम डीकेचा हा खूप मोठा गोंधळ आहे, त्यामुळे बरेच लोक जे आहे एक्सनेस आणि असे बरेच प्लॅटफॉर्म आहे जे की वापरून ट्रेड करतात। एक्सएम आहे, असे बरेच प्लॅटफॉर्म आहेत। तर आता या ठिकाणी मित्रांनो आपल्यासमोर जो आहे हा BTCचा चार्ट आहे आणि हे एक्सनेसचा प्लॅटफॉर्म आहे। आता ह्या चार्टमध्ये जे आहे हा प्लेन चार्ट आहे, तर ह्या प्लेन चार्टमध्ये आपण काय करू शकतो की इथे हे पहा, या ठिकाणी आता आपण जे इंडिकेटर इथे लावलेले आहे तर ते इंडिकेटरचा देखील तुम्ही वापर करू शकता। आणि त्याचबरोबर मी आता आज तुम्हाला सांगणार आहे की एक्सनेस आणि इनप्रो एक्स ह्याच्यामध्ये जे आहे आपल्याकडे जे MT5चे जे सॉफ्टवेअर आहेत तर त्याचा वापर आपण कशा पद्धतीने करू शकतो ते मी आज तुम्हाला इथे दाखवणार आहे। तर हा एक्सनेसचा प्लॅटफॉर्म आहे। आपण ह्याचे मॅन्युअली इंडिकेटर लावून आपण काय करतो की ह्याच्यामध्ये चला EMAच्या वरती आलं तर इथे आपण बाय करत असतो। इथे मी पेन्सिल घेतो थोडीशी। आता व्हिडिओ बनवायचं कारण एकच की मित्रांनो, आता बरेच असे व्हिडिओ मी एज्युकेशन पर्पजसाठी बनवलेले आहेत, पण यूट्यूबकडनं काय होते की AI यूट्यूब हे व्हिडिओ चेकिंग करतं आणि त्याच्यामध्ये हे फायनान्शियल थोडीशी काही माहिती आली की ते त्याच्यावरती स्ट्राईक येत आहे। त्यामुळे आता बघूया की ह्या व्हिडिओवरती स्ट्राईक येतो का नाही हा माहीत नाही आहे, पण एक एज्युकेशनल व्हिडिओ आहे। आता AIला काही समजत नाही, ती मशीन आहे शेवटी, ठीक आहे। आता जेव्हा EMAच्या वरती जातं तेव्हा आपण बाय करतो, ही रॅली अशा पद्धतीने पकडतो, EMAच्या खाली क्लोजिंग दिली की बाहेर निघतो। तर ही रॅली इथे गेली आणि हे इथे मार्केट परत साईडवे झालं तर इथे आपण या ठिकाणी बाहेर निघत असतो। शक्यतो फ्लोमध्ये जे आपल्याला प्रॉफिट भेटतो ना इथे, तो या ठिकाणी आपण घेत असतो। तर आता राहिली गोष्ट, आता MT5 जे सॉफ्टवेअर आहे तुम्ही बघताय, मी MT5 देखील तो ओपन करतो। MT5मध्ये आपण जे पेअर्स आहेत USD ते देखील वापरू शकतो। त्याच्यामध्ये काय होतं मित्रांनो की हे अशा पद्धतीने सिग्नल येतात। आता तुम्ही इथे बघू शकता की जेव्हा कंडिशन फुलफिल होते तेव्हा काय होतं की बाय सिग्नल जर या ठिकाणी जनरेट होत असेल तर बायमध्ये इथे आपल्याला हे येणार, सेल सिग्नल जनरेट होत असेल तर सेलमध्ये इथे दाखवणार। इथे बघताय तुम्ही आता हा जो आहे BTCमध्ये जो आहे हा जो ट्रेड इथे किती 5 मिनिटावरती हे झालेला होता। तर आता काय करूया आपण की मी तुम्हाला दाखवतो, हे क्लोज करूया कारण न्यू आलं पाहिजे इथे आपल्याला। आता हा MT5 आहे, बघता तुम्ही एक्सनेस MT5चं हे प्लॅटफॉर्म आहे आणि एक्सनेसचं पण MT5 आहे। तर ह्याच्यामध्ये आता आपण 15 मिनिटावरती जर इथे गेलं तर तुम्ही बघू शकताय की हे बघा, आपण जेवढं टाईम फ्रेमचा यूज करू चांगल्या पद्धतीने तेवढं आपल्याला छानपैकी प्रॉफिट होतं। आज संडे आहे त्यामुळे आज काहीही नसतं इथे मार्केटमध्ये, तेवढं जास्त काही नसतं। आता इथे बघा या ठिकाणी सेलचा सिग्नल दिला, ह्या कॅन्डलला ज्या कॅन्डलला सेलचा सिग्नल दिला क्लोजिंगला आपण एंट्री घ्यायची असते, त्याच कॅन्डलचा हा आपला स्टॉप लॉस असतो। गेला तर आपला स्टॉप लॉस छोटा जातो आणि रॅली ही मोठी भेटत असते। इथे काय झालं, इथे स्टॉप लॉस गेला, अगेन इथे बायचा सिग्नल दिला ह्या ग्रीन कॅन्डलवरती, इथे बाय केला आपण, स्टॉप लॉस ह्याच कॅन्डलचा लो ठेवायचा। आता हे 15 मिनिटावरती आहे, बघता तुम्ही एकदम जबरदस्त रॅली, इथपर्यंत जरी प्रॉफिट भेटलं तरी खूप झालं। इथे आपल्याला काय करायचं, फक्त सिग्नल फॉलो करायचे, सिग्नल फॉलो करायचे, सिग्नल आले की ते पॉपअप येतो, बाय करायचं की सेल करायचं आणि त्यानंतर आपण इथे ठरवायचं की आपल्याला बाय करायचं की सेल करायचं आहे। आता या ठिकाणी फुलफिल कंडिशन झाल्यानंतरच इथे सिग्नल या ठिकाणी जनरेट होत असतो। आता हे झालं MT5चं मी तुम्हाला दाखवलं। आता हे मी क्लोज करतो आणि आता एक्सनेसचं जे MT5 आहे बघा, एक्सनेसचं जे हे MT5 आहे त्याचंही प्लॅटफॉर्म आहे, तर त्याच्यामध्ये देखील तुम्ही जे आहे सिग्नलवरती ट्रेड करू शकता। सेल सिग्नल आला, सेलमध्ये एंट्री करायची, सेल सिग्नल आला पण इथे फेल झाला, इथे बाय सिग्नल आला, अगेन बायमध्ये गेलेला आहे मार्केट, इथे सेल सिग्नल आला, हे सेलमध्ये येत आहे आणि हे इथपर्यंत येणार। आता ह्याचा फायदा एकच की मी तुम्हाला सांगतो की फायदा काय याचा, तर ह्याचा फायदा हाच आहे की बरेच लोक जे आहे मित्रांनो EMAचा वापर करतात, कुणी VWAPचा वापर करतं, कुणी या ठिकाणी सुपर ट्रेंडचा वापर करतं, कुणी RSIचा वापर करतं। प्रत्येकाचं असं खास इंडिकेटर असतं की ते त्याच्यामध्ये कंडिशन फुलफिल झाली की ट्रेड करतात। तर आपल्याला काय करायचं आहे, ते जे इंडिकेटर आहेत त्याचा तुम्हाला एक पाथ तयार करावा लागेल की कशा पद्धतीने इंडिकेटर MT5 MT4ला तयार करायला पाहिजे। ते तयार करून तुम्ही या ठिकाणी जे आहे मित्रांनो इंडिकेटरमध्ये
जे आहे तुमचे इंडिकेटर, आता इथे सेक्शन देखील आहे इंडिकेटर, त्याच्यामध्ये बरेच इंडिकेटर असतात. त्याच्यामध्ये तुम्ही तुमची कंडिशन जी आहे या ठिकाणी व्यवस्थित मेन्शन करून जे काय डिजिट वगैरे आहे, लेंथ किती असली पाहिजे, काय असलं पाहिजे, प्रत्येक इंडिकेटर्सच्या कंडिशननुसार तुम्ही तिथे टाकू शकता. त्यावेळेस इंडिकेटर इथे अप्लाय होतं आणि जेव्हा त्या इंडिकेटरची कंडिशन फुलफिल होते तेव्हा या ठिकाणी काय होतं की एक सिग्नल येतो बाय करायचा की सेल करायचा, आणि त्याच्यामध्ये आपण बाय सेल या ठिकाणी करू शकतो. तर हे एक्सनेसचं MT5 आहे, एकदम छान आहे. हे इंडिकेटर वापरून तुम्ही एक छानपैकी ट्रेड इथे करू शकता. आता आपण विनप्रो एक्सचं या ठिकाणी बघूया. आता हे विनप्रो एक्सचं आहे, या ठिकाणी तुम्ही बघू शकता की विनप्रो एक्सचं देखील आपण काय केलेलं आहे ते या ठिकाणी विनप्रो एक्सचं जे हे आहे MT5 टर्मिनल आहे. तर ह्याच्यामध्ये देखील तुम्हाला जे इंडिकेटर व्यवस्थित वाटतं वापरायला पाहिजे ते तुम्ही वापरू शकता. सेल सिग्नल आला सेल, बाय सिग्नल आला बाय, जे कंडिशन फुलफिल होईल इथेही बाय सिग्नल आहे. आता हा पूर्ण गोंधळ झालेला आहे त्याच्यामुळे दिसत नाही इथे. ठीक आहे, कॅन्डल मी थोडीशी झूम करतो, तुम्हाला समजेल इथे. हे बघा, ह्या कॅन्डलला बाय सिग्नल दिलेला आहे. सगळीकडे मित्रांनो सेम तिथेच बाय सिग्नल आलेला आहे. तर तुम्ही कुठलंही यूज करू शकता. एक 1:2 ते 3पर्यंत प्रॉफिट सहज इथे भेटतं. आता इथे सेल सिग्नल या ठिकाणी ह्या कॅन्डलला दिलेला आहे आणि इथे EMA देखील आहे. बघताय तुम्ही इथे कॅन्डल ही व्यवस्थित नाही, थोडा कॅन्डलचा पण अभ्यास पाहिजे आपल्याला. हां, या कॅन्डलला सेल दिला असता तर इथे स्टॉप लॉस आपण सोडला असता. इथे आधीमध्ये सेल सिग्नल दिलेला आहे आणि एक साईडवेज मार्केट इथे झालेला आहे. तर हा फायदा आहे, ह्याच्यामध्ये तुम्ही ट्रेड करू शकता. त्याचबरोबर आता हे जे पेअर्स आहेत वेगवेगळे पेअर्स असतात या ठिकाणी युरो JPY, USD JPY, तुम्हाला जे वाटेल ते त्याच्यामध्ये तुम्ही क्लिक करू शकता. आता मी हा चार्ट इथे ओपन करतो. ओपन केल्यानंतर तुम्हाला चार्ट हा अशा पद्धतीने दिसेल. तर तुम्ही जे इंडिकेटर वापरता त्याचं तुम्हाला एक टेम्पलेट तयार करायचं आहे आणि ते टेम्पलेट जे आहे मित्रांनो तुम्ही सगळ्या ठिकाणी वापरू शकता. तर मी हे टेम्पलेट तयार केलेलं आहे, तर ह्याच्यामध्ये देखील छान प्रॉफिट होतो. आता ही 5 मिनटावर आपण घेऊया. छान प्रॉफिट होतो मित्रांनो, फक्त आपल्याला कंडिशन जे आहे व्यवस्थित या ठिकाणी फॉलो इथे करायचे आहेत. आता हा युरो JPYचा चार्ट आहे. तुम्ही कुठलाही चार्ट घ्या मित्रांनो, तुम्हाला त्या ठिकाणी जे आहे हे काम करताना इथे दिसणार आहे. ठीक आहे, ट्रेंडिंग मार्केटमध्ये एकदम जबरदस्त काम करतं आहे. याच्यामध्ये देखील तुम्ही छानपैकी प्रॉफिट इथे जनरेट करू शकता. एवढी बुलिश कॅन्डल आहे पण इथे बाय सिग्नल दिला नाही मित्रांनो. इथे बघता तुम्ही इथे बाय सिग्नल दिला आहे, रॅली इथे सेलचा सिग्नल दिला, मार्केट इथे रिव्हर्स झालं. इथे आपण एवढ्या मोठ्या कॅन्डलला शक्यतो आपण सेलमध्ये एंट्री करत नाही, कारण स्टॉप लॉस खूप मोठा होतो, हे इग्नोर करायचं आहे. तर हे कसं वाटलं MT5चं टर्मिनल तुम्ही मला कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि जर मित्रांनो तुम्हाला जर आता मी जे इंडिकेटर वापरतो आहे, ठीक आहे, आता हे एक्सनेसमध्ये जर बघितलं तुम्ही हे लेवल ॲटोमॅटिक जनरेट होतात. प्रत्येक टाईम फ्रेमवरती वेगवेगळ्या लेवल इथे जनरेट होतात. त्याच्यावरून आपल्याला समजतं की आपण कुठे बाय करायला पाहिजे, कुठे सेल करायला पाहिजे. तर तुम्हाला देखील हे इंडिकेटर हवा असेल तर मला तुम्ही कमेंटमध्ये नक्कीच या ठिकाणी मला MT5 इंडिकेटर म्हणून कमेंट करू शकता आणि ते इंडिकेटर मी तुम्हाला द्यायचं या ठिकाणी नक्कीच प्रयत्न या ठिकाणी करणार आहे. ते MT5 आहे. साईडवेजमध्ये देखील बाय सेल सिग्नल इथे पडत असतात कंडिशननुसार, म्हणजे ज्या पद्धतीने वॉल्यूम इथे वाढेल त्या पद्धतीनुसार बाय सेल सिग्नल पडत असतात. तर हे बघा तुम्ही, मी हा जो चार्ट आहे आपण काय करूया, ह्याला लहान करूया जेणेकरून तुम्हाला समजेल की एकदा तुमचा एक इंडिकेटरवरती जर सेटअप जर व्यवस्थित बसला ना, तर एक छान रॅली तुम्ही इथे कॅप्चर करू शकता. छोटे छोटे रॅली कॅप्चर करायचे. इथे सेल सिग्नल दिलेला आहे आणि बघता तुम्ही रॅली जबरदस्त इथपर्यंत एक भेटलेली आहे. आता मी काय करतो की ह्याच्यामध्ये शक्यतो माझा फोकस हा गोल्डमध्येच असतो. मी दुसरे पेअर इथे बघत नाही कधी, पण आता आज गोल्ड बंद आहे, BTC चालू आहे. इथे बघताय तुम्ही, इथे आकडे हारताना दिसत आहेत तुम्हाला. गोल्डमध्ये देखील इथे सेलचा सिग्नल दिला आणि इथनं आपण अर्ध्या तासावरती ट्रेडचा इथे प्लॅन करूया. बघा तुम्ही इथे सेलचा सिग्नल दिला, अर्ध्या तासावरती एकदम रॅली जबरदस्त भेटलेली आहे. कुठले एक टाईम फ्रेम यूज करा, तुम्हाला जी टाईम फ्रेम योग्य वाटते, ज्याच्यावरती तुम्हाला ॲक्युरसी भेटेल असं वाटतं, ती टाईम फ्रेम तुम्ही यूज करू शकता. 1 मिनटामध्ये देखील एकदम जबरदस्त या ठिकाणी बाईंगमध्ये केले, सेलिंगमध्ये, बाईंगमध्ये, सेलिंगमध्ये. अगेन इथं बाईंगचा सिग्नल दिला, इथे ट्रॅप केलं, खाली सेलिंगमध्ये आलं. म्हणजे मित्रांनो तुमचं दिवसभरामध्ये हा ट्रेड व्यवस्थित गेला, हा ट्रेडही व्यवस्थित गेला. म्हणजे इथे थोडंसं 50% प्रॉफिट भेटलं. अगेन हा ट्रेड जबरदस्त गेला, अगेन सेलिंगमध्ये जबरदस्त आला बघता तुम्ही. आणि इथे बायचा सिग्नल दिला, पण या ठिकाणी स्टॉप लॉस गेलेला आहे. तर हे ॲक्युरेसी जवळपास मित्रांनो ह्याची 80 ते जवळपास 85% ॲक्युरेसी आहे.
तर हे देखील तुम्ही वापरू शकता. आणि आजचा व्हिडिओ कसा वाटला नक्कीच कमेंटमध्ये सांगा. व्हिडिओ मी आता शक्यतो जास्त बनवत नाही, कारण यूट्यूब काय करते की आपण जे एज्युकेशनल व्हिडिओ बनवतो त्याच्यामध्ये या ठिकाणी कुठे आपला सेटअप तयार होतो, काय काय आता शब्द असे आहेत की ते वापरायला देखील नको वाटतात, की जेणेकरून यूट्यूब या ठिकाणी व्हिडिओ जो आपण एक चांगल्या लोकांसाठी बनवतो तो तिथपर्यंत पोहोचत नाही, आणि यूट्यूब त्या अगोदरच त्याला इथे काय करतं, एक स्ट्राईक मारतं आणि डिलीट आपल्याला इथे करावा लागतो. तर हे कसं वाटलं मित्रांनो, MT5चा वापर कसा करायचा. हे मोबाईलमध्ये पण ॲप्लिकेशन आहे, पण मोबाईलमध्ये सिग्नल येत नाहीत. तर सिग्नल मोबाईलमध्ये येण्यासाठी पण त्याची सेटिंग आहे, ते देखील मी तुम्हाला एका नवीन व्हिडिओमध्ये सांगेल की कशा पद्धतीने तुम्ही हा जो प्लॅटफॉर्म आहे MT5चा, ह्याच्यामध्ये सेटिंग केल्यानंतर तुमच्या मोबाईलवरती देखील नोटिफिकेशन येतात की बाय करायला पाहिजे की सेल करायला पाहिजे. त्याच्यानुसार तुम्ही बाय सेल इथे करू शकता. ते देखील आपण इथे नेक्स्ट व्हिडिओमध्ये या ठिकाणी पाहणार आहोत. तर हा व्हिडिओ कसा वाटला नक्कीच कमेंटमध्ये सांगा, आणि आपण जर चॅनलवरती नवीन असेल तर चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा. चला तर भेटूया पुढील व्हिडिओमध्ये. जय हिंद, जय महाराष्ट्र.